विभागाचे प्रशिक्षण अहमदपूर जळकोट तालुका दिनांक 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान आज संपन्न होत आहे. तर या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय लोहित आहेत. त्याचबरोबर यशोदा पुणेतर्फे आलेले समन्वयक निरोप करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 दिवस आपल्या सहवासामध्ये असलेले तज्ञ मार्गदर्शक विश्वत सर, हे सावंगे सर, बनसोड सर, त्याचबरोबर चोपडे सर, केंद्रे सर व एलसीडी प्रोजेक्ट प्रणाली श्री स्वामी, त्याचबरोबर या स्टेजवर विराजमान असलेले किती लोक या म्हणा असले किंवा पुढच्या म्हणणे असले सेवानिवृत्त होणारे आमचे ज्येष्ठ मुख्याध्यापक, सहकारी मार्गदर्शक श्री माने सर, साबळे सर, सोमवंशी सर आणि जाधव सर, त्याचबरोबर अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातून या प्रशिक्षणासाठी आपण उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक बांधव. तर या 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे यशोदाने आयोजित केलेलं दुसऱ्या वर्षाचं मुख्याध्यापकाचं प्रशिक्षण होतं. तर या दुसऱ्या वर्षामध्ये या प्रशिक्षण कालावधीमध्ये अगदी पहिल्याच दिवशी केंद्रीय सरांनी आम्हाला सांगितलं की शाळेला सुद्धा एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण बरंच विधान निर्माण करावं लागतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या आपण आम्हाला केंद्र सरांनी अगदी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्याला आत्मसात केले. त्याचबरोबर दुसरे तज्ञ मार्गदर्शक श्री बनसोड सरांनी संघ बांधणी कशी करावी, शाळेमध्ये आपण संघनायक आहात, संघ बांधणी कशी करावी, संघ बांधणीमध्ये हिटलर सारखं तत्व असावं, हिटलरची संघ बांधणी आपण आत्मसात करावी, तो आपण सर्व मुख्याध्यापक आहात. फक्त संघ बांधणीसाठी हिटलर सारखं वर्तन आपलं असावं, मात्र दररोज शाळेत हिटलर सारखं आपण वर्तन आपलं असू नये आता आपल्या सर्वांची क्षमा मागतो. परंतु मी असं उल्लेख करेन की आपल्यापैकीच दिवाळी काही कमी माझ्यापेक्षा सिनियर लोक आहेत, परंतु मुख्याध्यापक कसा असावा मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु या संघबांधणीच्या बाबतीत किंवा आपली शाळा प्रगतीकडे नेण्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केलं पाहिजे. आपण सर्व श्रोत आहे की केवळ 10 किंवा 11 वाजता जाऊन कोण उशिरा आले, कोण शाळेत नव्हतं, काय केलं, शाळेमध्ये जाऊन शिस्तीत किंवा वर्तन करणे आणि आपला बोलायचं राग तिथं काढणे हे योग्य नाही. तर आज काळ बदललेला आहे, आज आपल्याला समाज माफ करणार नाही. तर आपण सर्वांनी वेळेवर शाळेत जाऊन शालेय नियोजन करावं, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावे हेही सांगू इच्छितो. त्याचबरोबर श्री चोपडे सरांनी बोधात्मक क्षमता वर्धित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी लॉस कडून हॉटकडे कसं जावं, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता कशी निर्माण करावी यासाठी, म्हणजे व्यक्ती लहान आहे पण त्यांचं प्रतित्वाचं जे काही आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे आज उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्याला लॉस कडून हॉटकडे नेलेलं आहे. त्याचबरोबर सावंगे सरांनी शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी किंवा ग्रंथालय समृद्धी करण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्वांचे तज्ञ मार्गदर्शकांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्यातून मी जी सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक बांधव आहेत की जे आता थोड्या दिवसात सेवानिवृत्ती होणार आहे, तर आपल्या सर्वांच्या वतीने यांना एकूण पुढे त्यांचं आयुष्य आरोग्य लाभो, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक भरभराट हो, त्यांना सुखसमृद्धी लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा व्यक्तींनी माझा मुलगा केलं किंवा माझा सत्कार केला, मी तुमच्यापैकी नाही, मला सत्कार करण्याची गरज नव्हती. फक्त
आपलं प्रशिक्षण सुरू होण्या अगोदर त्या दिवशी मी डायरेक्ट युवक साहेबांना संपर्क केला की काही आपण उद्घाटनाला येणार आहात का, कोणतं उद्घाटन काय म्हणता, कुठून बोलतात. मी मला आता शिवून बोलते, आमच्या शाळेमध्ये 5 दिवस प्रशिक्षण ठेवलेलं आहे, आम्हाला काही पत्रव्यवहार झालेला नाही, परंतु आम्ही वर्तमानपत्रामध्ये मात्र वाचलेलं आहे, त्यानुसार मला पुढचं उद्या काय मिळणार तर सांगायला. ठीक आहे, मोरे साहेबांना कॉन्टॅक्ट करा. बरं जेवणात कसं केलं मुलं जेवणात मी आमचं शेवटच्या दिवशी फक्त पैसे नेट पेमेंट देणार आहे आणि ते कार्यक्रम पूर्ण होणार. तसं नका करू विषय. आम्ही रेल्वे तालुक्याला सांगितलंय की तुमच्या लेवलला जर उत्कृष्ट जेवण मिळत असेल तर तुम्ही त्याची व्यवस्था करावी. लगेच केंद्राला संपर्क करून ही जी काही मला तिथे माझी ड्युटी पूर्ण करावी मी केलेली आहे. माझ्याकडून जे काही तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सांगायचं म्हणजे असं की हे आमच्या बाळगोपाळ शिक्षण प्रसारक मंडळ आहे की कोणत्याही वेळी कोणताही प्रसंग पडला तर आम्ही आपल्या शैक्षणिक उपक्रमासाठी नाही म्हणत नाही. आलं लक्षात. तरीही आम्हाला शिक्षण विभागाने कोणताही कार्यक्रम देऊ द्या, आम्ही त्यांचं स्वागत करतो. तर एवढं करूनही जर आमच्याकडून काही जर कमी पडला असेल, आपल्याला काही कोणत्या बाबतीत जर संकट सापडले असेल तर क्षमस्व असावी. थोडे 2 शब्द बोलून मी माझी